आणि तिथला कोण तहसीलदार आहे वडवणीचा आणि कोणीतरी सोनिका स्वामी काहीतरी नावाचा एक अधिकारी बीडला काय काहीतरी आहे कोणीतरी. आता मी ते सांगितलंय करा, नाही केलं तर मग चौकशीच्या फेऱ्या त्या दोघांना पण घेणार. त्यांनी त्यांना शेवटचे अपलोड केलेल्या नोंदीच उडविल्या. म्हणजे तुम्ही मुडी लिपीच्या असणाऱ्या उडीला तिथं आता 2000 लोक आहेत, म्हणजे 200 कुटुंबाचं वाटोळं करायला तुम्ही कुणी अधिकार दिला तुम्हाला कुणी अधिकार दिला तो? मुडी लिपीच्या असणाऱ्या नोंदी तुम्ही सापडलेल्या आणि तुमचेच कोण सोनिका स्वामी कोण आहे आणि ती एक दुसरा तहसीलदार, एक बीडचा हा स्वामिका सोनी कोणीतरी आणि वडवणीचा तहसीलदार ह्यो जर अपलोड केलेल्या त्यांना शेवटच्या जर नोंदी उडवत असेल मराठीवर तुम्हाला अन्याय करायचा. पण 200 कुटुंबाचं वाटोळं आहे. वडे तिरक्या नाही हो, 200 कुटुंबाचं आणि तिथं 2000 लोक आहेत त्या आडनावाचे, आंबोरे आडनावाचे. तुम्हाला कोणी अधिकार दिला उडवायचे ते? म्हणजे हे सुद्धा मी आता उपसमितीला सांगितलंय आज. मी आता ही विषय बावनकुळे साहेब सुद्धा कानावर टाकणार आहे, कारण त्यांच्याबद्दल थोडंसं मला ऐकायला लागलं. खरं खोटं असं ते नंतर बोलेल मी त्या विषयावरती. परंतु मला तरी वाटतं की बावनकुळे साहेब असं काही करतील वाटत नाही. आणि विखे पाटील साहेब सुद्धा यांना दोघांनाही सांगितलंय मी की त्या नोंदी पुन्हा अपलोड झाल्या पाहिजेत, नसता त्याचे परिणाम तुम्हाला भोगावं लागणार आहे. कारण मी या आंदोलन करून उगत नाही बसत, भरोसा नाही ठेवत. मी आता थोडे दिवस वाटलं ना खूप जड जाईल, मात्र हे फडणवीस साहेबांनी विखे पाटलांनी लक्षात ठेवावं. पाटील साहेब, शेवटचा प्रश्न एक, या ठिकाणी तुम्ही बघत असाल की तुमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक झाल्याच्या नंतर ओबीसी संघटना पुढे आलेल्या आहेत, काही ते आंदोलन करण्याच्या भाषा करत आहेत. त्याबरोबर तुम्ही पाहिलं असेल ते हाके देखील आहेत, ते देखील या ठिकाणी उतरलेले आहेत. त्यामुळे काय नेमकं असणार आहे तुमचं हे? आमचं म्हणणंच त्यांना कळत नाही. त्यांना का मराठ्यात आणि ओबीसी घरी निर्माण करायची हे मला नाही. जर आमच्या नोंदी सापडल्या तर तुम्ही जर शिकलेले, तुम्ही जर स्वतःला तज्ञ म्हणून घेताय, तुम्ही जर स्वतःला खूप हुशार समजताय, तर तुम्हाला ही गोष्ट का कळत नाही की ह्या 1.5-2 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. आम्ही ओबीसीतून मागतोय का? ओबीसीचं द्या म्हणतोय का? आमच्या जर नोंदी असल्या तर आम्हाला आरक्षण द्यायला हरकत नाही. एवढं जर त्यांना कळत नसतं कसं ते ओबीसीचं काम करतायत हेच कळत नाही. गरीब ओबीसीला कळतंय की मराठ्यांचं जर नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे, म्हणजे शिकलेल्या लोकांनाच का कळत नाही हाच खूप मोठा प्रश्न आहे. जे अधिकारी प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करतात त्यांच्यावर निलंबन होणार आहे. आता हे 2 तर मी सांगतो, यांनी जर ते अपलोड नाही केले, ते पण सोनिका स्वामी आणि स्वामी आणि इकडं तहसीलदार यांनी जर ते अपलोड नाही केले